तर चालू होणारा सामना पाटील 11 ट्रॉम्बे वर्सेस करावे नवी मुंबई असा सामना या ठिकाणी सुरू होते। प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते करावे संघाला आणि करावे संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होते। मोनिश आणि धनेश। स्ट्राइकवर मोनिश, नॉन स्ट्राइकला धनेश। सलामीची जोडी करावे संघाची मैदानात उतरताना पाहायला मिळते। तिसरा सामना आजच्या या रात्रीचा अर्थातच राजीव गांधी मेमोरियल चषकाचा। प्रथम पारितोषिक तब्बल 2 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये असणारी स्पर्धा। प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचला मात्र दिला जाणारा मोबाईल, मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल, बाईक, उत्कृष्ट फलंदाज एअर कूलर, उत्कृष्ट गोलंदाज एअर कूलर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एअर कूलर अशी बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा। तर भावेश येथे गोलंदाजी करण्यासाठी याच भावेशने गेल्या महिन्यामध्ये याच मैदानात 1 लाखाची स्पर्धा झाली होती, मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता। पाहूया पाटील 11 ट्रॉम्बे अर्थातच मुंबईतील एक दिग्गज संघांपैकी एक, अर्थातच शरद कोळी आणि कंपनी। गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अर्थातच भावेश। मोनिशसाठी बॅकफुटला जात मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू तडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी बॅटची कडा घेतली जाते, पंच कळवतायत। पहिल्याच चेंडूवर मोनिश सारखा महत्त्वपूर्ण खेळाडू बाद होतोय। केतन फलंदाजीसाठी नवीन फलंदाजीसाठी मैदानात येतोय। पहिल्या चेंडूवर धक्का बसतोय, पहिल्या चेंडूवर धक्का बसतोय खूप मोठा, कारण मोनिशच्या रूपात मोनिश प्रमुख खेळाडू म्हणून ओळखला जातो या संघातील, अर्थातच करावे संघाच्या। भावेश, ज्याला मात्र पहिल्याच चेंडूवर यश मिळत आहे। अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला भावेशच्या माध्यमातून। पहिला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय भावेशचा हा चेंडू। खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यष्टा उद्ध्वस्त केला जाता, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सलग दुसऱ्या चेंडूवर यश मिळतोय तो भावेशला। तर हॅट्रिकची संधी मात्र निर्माण झालेली या ठिकाणी। पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट पाहायला मिळत आहेत। तर नंदू वैती साहेबांकडून जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल। तर ब्लॉक अध्यक्ष
माजी काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे पारितोषिक असेल. अशा पद्धतीची पारितोषिक लावली तर चालतील. 2 विकेट गेल्यानंतर हॅट्रिकसाठी अशा प्रकारची लावणं गरजेचं आहे कुणालजी, नाही की पहिल्या एकही घेतली नाही ना अगोदरच हॅट्रिकचं पारितोषिक लावणं. तर 2 विकेट सलगच्या 2 चेंडूवर मात्र मिळवतोय भावेश हॅट्रिकची संधी. पुढचा चेंडू मात्र नक्कीच या बोलून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाच्या धावसंख्येचा अकाउंट ओपन केलं जात आहे. पहिली धाव घेतली जाते ती करावे संघाच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट पाहायला मिळाले ते भावेशच्या माध्यमातून. भावेश एक उभरता सितारा म्हणून समोर येतोय आणि हाच भावेश ज्याने मॅन ऑफ द सिरीजचा मान पटकावला होता या मैदानामध्ये पाटील 11. तर कुणालजी पाटील 11च्या बाबतीत देखील सांगायचं झालं तर मुंबईतील बलाढ्य संघ दादा, मुंबईतील जे काही व्यावसायिक संघ आहेत त्यांना सर्वांना पराभूत करण्याचा पराक्रम या पाटील 11 संघाने अर्थातच कोळी बांधवांच्या संघाने केलाय. भाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ गेली कित्येक वर्ष, सध्याचा 2 ते 3 वर्षाचा काळ जरी तुम्ही सोडला तर त्या अगोदर मात्र 10 वर्ष पाटील 11ची सत्ता होती टेनिस क्रिकेटवर मुंबईत. परंतु पुन्हा एकदा शरदच्या नेतृत्वाखाली हा संघ मात्र उभा राहताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू देखील अतिशय वेगवान पद्धतीचा पाहायला मिळाला. उसळी घेताना पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. तर धावा येणे मात्र या ठिकाणी सुरू झाले. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते आणि चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये, जो पाठीमागच्या दिशेने मात्र डिक्लेअर झोन आहे त्या दिशेने चेंडू जातोय आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मी मात्र काही काळासाठी थांबतो या ठिकाणी. कुणाल दाते यांना मी विनंती करेल समालोचन करण्याची यानंतर. धन्यवाद चंदू शेटे. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016 मध्ये पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपल्या समोर मॅच आहे पाटील 11 ट्रॉम्बे विरुद्ध करावे 11. नवी मुंबईचा संघ एकाकडे, ट्रॉम्बेचा हा संघ एकमेकांच्या विरोधात. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेण्यात आला होता आणि या निर्णयाला मात्र सार्थ ठरवलंय पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना भावेश याने. तर दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होईल पूनम. उंचीकडे जर तुम्ही पाहिलं तर तब्बल 6 फूट त्यापेक्षा जास्त हाईट असलेला हा पूनम. आपल्या उंचीचा पाहूया कितपत चांगला फायदा घेतोय पूनम. पहिला चेंडू स्लोअर वन आणि त्याला मात्र बॅकफुटला जाऊन चांगली दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करताना दिसतोय. फलंदाज संघाच्या खात्यात 2 धावा जातात. धावसंख्येत भर, धावा झाल्यात 9. शांत क्रिकेट या स्पर्धेमधला आजच्या दिवसामधला पहिल्या रजनीमधला हा तिसरा सामना आपल्या समोर रंगतोय. पहिली मॅच गणेश 11 माहुलगाव या संघाने जिंकली. कल्पेश कडक हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. दुसरी मॅच नवसाती दिवा या संघाने जिंकली, त्यामध्ये चंद्रकांत टक्या हा खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरला. आणि तिसरी मॅच आपल्या समोर पाटील 11 ट्रॉम्बे विरुद्ध करावे 11 या संघाच्या दरम्यान. आता मात्र अतिशय वेगवान चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, फ्लिक केला, चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान जातोय तोपर्यंत 1 धाव मिळते फलंदाजाला संघाच्या खात्यात भर आणि धावा होतात 10. 10 धावा इथे पूर्ण होताना दिसत आहेत. 10 या आकड्याचं क्रिकेटमध्ये खूप मोठं महत्व आहे, कारण सर सचिन रमेश तेंडुलकर 10 क्रमांकाची जर्सी घालून सातत्याने 24 वर्ष क्रिकेट ज्यांनी खेळून दाखवलं आणि भारत रत्न, भारतातला सर्वोच्च मान ज्यांनी मिळवला, 10 ही धावसंख्या. त्याचबरोबर फुटबॉलमध्ये जर तुम्ही
विचार केला तर लिओनेल मेसी सारखा खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून आज मात्र सातत्याने चांगलं फुटबॉल देखील खेळताना दिसतोय. संघाची धावसंख्या 10. गोलंदाज पूनम, समोर डावखुरा फलंदाज धनेश. फुलटोस, त्याला मात्र दिशा स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरतून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क आणि शशी साडम यांचा इशारा षटकार. तर आपण पाहू शकाल अतिशय देखना फटका षटकार लगवलाय फलंदाज धनेश याने. धावसंख्येला आकार दिलाय 16. पूनम याचा हा पुढचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, चेंज ऑफ पेस. या अगोदरचा जर तुम्ही विचार केला तर दुसरा चेंडू जो टाकला होता तो अतिशय वेगवान टाकला होता. त्यानंतर आखो टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या वरून फेकून दिला होता 6 धावांसाठी. आणि आता मात्र चेंज ऑफ पेस प्रत्येक फॉर्मॅट मध्ये खूप महत्वाचं असतं. पुन्हा एकदा पूनम, आता मात्र टायमिंग चुकलंय. चेंडू हवे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत जाऊन पूनम झेल टिपतोय, फलंदाज बाद होतोय धनेश. तिसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू डीजे, थँक्यू. अतिशय चांगलं असं गीत तुम्ही इथे वाजवता आणि खरोखर कोणामध्ये किती दम आहे हे पाहणं खूप महत्वाचं असेल, कारण आतापर्यंत दमखम दाखवलाय स्थानिक संघ गणेश 11 माहुलगाव, त्यानंतर नवसाती दिवा 11 या संघाने. आणि ही तिसरी मॅच पाटील 11 ट्रॉम्बे विरुद्ध करावे 11 या टीमच्या दरम्यान. नवीन फलंदाज स्ट्राईकवर रुपेश आणि नॉन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी मिथून. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, फ्लाइट जास्त दिली होती आणि त्याचबरोबर बॉलने दिशा देखील बदलली. अखेर निर्धाव चेंडू, षटक संपतोय. धावसंख्या मात्र जरूर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा, 3 गडी बाद करावे 11. तर नवीन फलंदाज संदीप मैदानात येताना दिसतोय. स्ट्राईक घेतोय तत्पूर्वी गोलंदाज येतोय देविदास. चांगलं क्षेत्ररक्षण देविदास याच्या माध्यमातून. एक मिडॉन तैनात आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉइंट शॉट, थर्ड मॅन शॉट, फाईन लेग तैनात ठेवण्यात आलाय. एक डीप स्क्वेअर लेग, एक वाईडिश मिड विकेट ठेवण्यात आलाय, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय देविदास. षटक क्रमांक सध्या प्रगती पथावर आहे. तिसरं, 2 षटकामध्ये धावा झाल्यात 8च्या सरासरीने 16, गडी मात्र बाद झाले 3. त्यानंतर पहिला चेंडू बॅकफुटवर गेला होता. पदल आली ते खूप कमी पाहायला मिळते फलंदाजाचं, कारण चेंडूच्या दिशेपर्यंत लाईन पर्यंत पोहोचला नाही फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या फक्त 16 वर स्थिर, 3 गडी बाद करावे 11. पाटील 11 ट्रॉम्बे विरुद्ध करावे 11. एक मुंबई विभागातला संघ तर एका इकडे नवी मुंबईचा हा करावे 11 हा संघ इथे खेळताना दिसतोय. नवसादी दिवा संघ नवी मुंबईतून प्रतिनिधित्व करणारा संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय.
पुन्हा एकदा जास्त फ्लाइट दिली परंतु अक्रॉस लाईन खेळलाय फलंदाज. पंचांचा इशारा येतो लेग बाईज. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 26. बाईज अथवा लेग बाईज अवांतर रूपात मोजल्या जातात आणि ही अवांतर धाव मात्र जाते करावे संघाच्या खात्यात. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 17 हा आकडा आला तर जरूर अनिल कुंबळे यांची आठवण होते. 17 ऑक्टोबर 1970 ज्यांचा जन्मदिवस पेशाने इंजिनियर परंतु फिरोजशाह कोटला 10 विकेट घेतल्या होत्या पाकिस्तान विरुद्ध आणि या 17ला जन्मदिवस असतो एबी डिव्हिलियर्स. 360 याचाच पुन्हा एकदा संघाच्या खात्यात भर पडते आणि धावा होत आहेत 18. अब्रामन बेन्सामिन डिव्हिलियर्स 17 फेब्रुवारी 1984 हा जन्मदिवस त्या खेळाडूचा आणि 360 या नावाने ओळखला जातो. सध्या बँगलोर रॉयल चॅलेंजर धोक्यात आहे आणि 4च्या 4 मॅच जिंकायचे परंतु धावा झाल्यात 18. षटक क्रमांक 3. आता तर चांगलं टायमिंग चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने 1 बाउन्स सीमा रेषेलगत अडवला जातोय. तो पूर्वी 2 धावा इथे चोरण्याची संधी आणि 2 धावा पुन्हा एकदा मिळतील संघाच्या खात्यात. धावा होत आहेत 20. पण पाहतोय घड्याळाचे काटे आपल्याला दर्शवतात 12 वाजलेले आहेत आणि गणेश 11 माहुलगाव या संघाचा सलामीचा फलंदाज सलामीचा एक्का फलंदाज मंगेश वैती आज याचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त जय कोळी नितेश कोळी आणि आमचं समालोचन कक्षाच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. आई भवानी आई एकविरा तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मात्र पंचाकडे अपील अपील आणि अपील मध्ये उत्साह जास्त आणि त्याचबरोबर आत्मविश्वास देखील तेवढाच जास्त. नियम क्रमांक 27 गडी बाद. पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानात येतोय डेंजर मॅन अलंकार तांडेल. अलेक्स या नावाने ओळखला जातो मुंबई क्रिकेटमध्ये घातक फलंदाज आणि या खेळाडूसाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. MS गोठवली संघाचा कर्णधार निलेश पाटील यांच्या माध्यमातून. तर प्रत्येक षटकार 1000 रुपयाचा. तत्पूर्वी धावा मात्र झाल्यात 20. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना देवीदास याचं हे तिसरं षटक. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दाखवली देवीदास याने. अचूक टप्प्यावर मारा केला. व्हेरिएशन दाखवलं गोलंदाजी करताना. बॅकफुटवर गेल्या पहिल्या चेंडूचा सामना करताना अतिशय देखणा फटका. डीपिश बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतो अलंकार. तिसरी धाव घेण्याची संधी आणि इथे मात्र तिसरी धाव देखील पूर्ण करताना दिसतोय अलंकार. 3 धावाने खातं उघडते. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावांवर. 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले 4 करावे 11. 23 धावा. आपण पाहू शकाल समजदारीचं क्रिकेट इथे दाखवताना पंचांचा इशारा येतोय. 1 रन शॉट म्हणजेच पाणी पाणी ओके पाण्याची व्यवस्था करायची आहे. तर 3 धावा इथे मिळतील. संघाची धावसंख्या 23. पाण्याची व्यवस्था करायची आहे संयोजक. तर वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून षटक क्रमांक 4 घेऊन येतोय भावेश हा गोलंदाज. त्याच्या समोर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल अलंकार आणि त्याच्या जोडीला खेळण्यासाठी मिथुन जो समजदारी दाखवतो. एकेरी दुहेरी धावाने स्ट्राइक रोटेट आतापर्यंत केले मिथुन याने.
परंतु तेवढाच घातक फलंदाज अलंकार तांडेल सध्या मैदानात आहे आणि आशा असेल करावे गावातील प्रत्येक समर्थकाला की अलंकार तांडेल याच्या बॅटमधून निश्चितच एक सन्मानजनक धावसंख्या निघाली पाहिजे या मैदानाचा विचार केला तर, कारण या मैदानामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 63 धावांचं टार्गेट होतं. त्या 63 धावांचं टार्गेट मात्र गावदेवी धारावे संघाला पार करता आलं नाही आणि तो संघ इथे पराभूत झाला. दुसरी मॅच लो स्कोरिंग मॅच झाली, त्यामुळे नवसाती दिवा संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. 31 धावा केल्या होत्या किरण स्मृती घनसोली संघाने. 32 धावांचं टार्गेट होतं, 3 षटकामध्ये 10 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसरी मॅच पाटील 11 ट्रॉम्बे टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि गोलंदाज येतोय भावेश, ज्याने वैयक्तिक दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. ते मात्र चेंडू हवेत चाललाय. लॉंग ऑन वरून मिड ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल गडी बाद. तर 23 धावांवर अजून एक विकेटचं पतन इथे होताना दिसतंय. अतिशय चांगला झेल टिपलाय मार्शल याने. आपण पाहिलं असेल मार्शल उभा होता लॉंग ऑनच्या दिशेने आणि मिड ऑनच्या दरम्यान धावत जाऊन देखना झेल टिपलाय आणि मी मगाशीच म्हटलं होतं एका चांगल्या खेळाडूचा झेल टिपलाय. मार्शल याने सामन्यामध्ये कमबॅक केलंय पाटील 11 ट्रॉम्बे संघाला. संघाची धावसंख्या 23, गडी मात्र बाद झालेत 5, म्हणजेच निम्मा संघ सध्या आराम करताना दिसतोय पॅव्हिलियन मध्ये. तत्पूर्वी चांगली गोलंदाजी पाटील 11 ट्रॉम्बे संघाकडून देवीदास भावेश पूनम यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज अजिंक्य तांडेल अज्जू खेळण्यासाठी सज्ज होताना दिसेल. तत्पूर्वी स्ट्राईक वर फलंदाज आहे मिथुन आणि नॉन स्ट्राईक एंडला अज्जू. बॅकफुटवर गेल्या हलक्या हाताने फक्त दिशा दिली आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण होताना दिसते मिथुन याची. एक रन संघाच्या खात्यात धाव होत आहे 24 आणि 24 आकडा ज्यावेळेस देखील समालोचन करताना आमच्या नजरेसमोर येतो तर 24 एप्रिल 1973 या दिवसाची क्रिकेटच्या भगवान सचिन रमेश तेंडुलकर ज्यांना आपण संबोधतो त्यांची आठवण होते आणि त्यांचा जन्मदिवस 24 एप्रिल. आणि तत्पूर्वी आज आपण पाहू शकाल मंगेश वैती यांचा देखील वाढदिवस आहे आणि खरोखर पहिल्याच मॅच मध्ये ज्यांनी 36 धावांची तुफानी इनिंग खेळला असा मंगेश याला देखील आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धावसंख्या 24-24. आता तर ओव्हर पिच होता, त्याला मात्र दिशा दिली लॉंग ऑनच्या दिशेने. मार्शल तिथे क्षेत्ररक्षक. 1 रन अज्जूच्या खात्यात जाते. खातं उघडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. एका धावेबरोबर आणि 25 धावा इथे फलकावर लागल्यात फलंदाजी करताना करावे 11 या संघाच्या. यानंतर मोठी मॅच वर्सोवा 11 वर्सेस जीपी फुंडे. ज्या संघावर रामाचा आशीर्वाद असा फुंडे उरण विभागातील हा संघ, त्यांचं स्वागत आहे या माहुल नगरीमध्ये, या माहुल कोलीवाड्याच्या मैदानामध्ये राजीव गांधी मेमोरियल चषकामध्ये. सातत्याने उरण विभागातील मोठमोठ्या नाईट स्पर्धेमध्ये जीपी फुंडे संघाने महत्वपूर्ण योगदान दिलंय. त्यांचं स्वागत. परंतु चेंडू चाललाय फाईन लेगच्या दरम्यान. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु चेंडू सीमारेषे लगत. पाहूया पंचांचा इशारा येतोय 4 रन. संघाच्या खात्यात 4 धावांची भर पडते. संघ जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावर. तर 4 धावा इथे संघाच्या खात्यात जात आहेत. फाईन लेगच्या दरम्यान हा चेंडू जातोय. तत्पूर्वी संघाच्या खात्यात भर होते. धावसंख्या 29 वर 29. 4 षटक इथे प्रगती पथावर असताना भावेश याचं हे षटक आणि हा चौकार मात्र आलाय फलंदाज मिथुन याच्या बॅट मधून. मिथुन आणि अजिंक्य ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणाची सजावट अतिशय चांगली केली पाटील 11 ट्रॉम्बे या संघाने. मार्शल यांनी पकडलेला झेल अप्रतिम होता. आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर पाहिला तर खूप चांगला दर्जा इथे पाहायला मिळतोय पाटील 11 ट्रॉम्बे या टीमचा. या संघाच्या दरम्यान मुंबईतला गॅरो भगत हा खेळाडू खेळताना आपल्याला जरूर मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असेल. त्याचबरोबर शत्रू दळवी ज्यांचा आज वाढदिवस होता त्यांचं देखील स्वागत आहे. ओव्हर द विकेट
बॅकफुटवर गेलाय, हुक करण्याचा प्रयत्न, वरची कडा घेऊन चेंडू मात्र जरूर गलीच्या दरम्यान जातोय, तोपर्यंत एक धाव मिळते. धावा इथे मात्र वाढताना दिसतात, एकेरी दुहेरी धावाने आणि धावा पोहोचतात 30 धावांवर. करावे 11-30. 5 गडी बाद. नवीन फलंदाज सध्या स्ट्राईकवर आपण पाहू शकाल अज्जू आणि मिथून सातत्याने एकेरी दुहेरी धावा इथे काढताना दिसतोय. इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय मिथून. मला वाटतं काहीशी दुखापत देखील होते मिथून याला. आणि अखेर निर्णय घेतला जातोय रिटायर हॅटच्या रूपाने. हा फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने जातोय, जायबंदी होऊन परतताना तंबूच्या दिशेने आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज रुपेश. समोर स्ट्राईकवर आपण पाहू शकाल अज्जू, नॉन स्ट्राईक एंडला रुपेश खेळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय भावेश. फुलटोस त्याला दिशा दिली, वाडिश लॉंग ऑनच्या दरम्यान तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जातं. क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान चेतन याच्या माध्यमातून एकच रन मिळते. या फटक्यावर अज्जू याला संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या 31-31. षटक क्रमांक इथे संपलाय 4. 4 षटकामध्ये धावा झाल्यात 31. गडी मात्र बाद झालेत 5. आपण पाहू शकाल नवसादी दिवा संघाचा कर्णधार रितेश मडवी, ज्याने खरोखर आज चांगली छाप सोडली. 50 वर्ष या टीमला देखील पूर्ण झालेत. मुंबई क्रिकेटचा विचार केला तर एक मोठी परंपरा दाखवली नवसादी दिवा टीमने आणि इथे देखील चांगला खेळ दाखवला नवसादी दिवा टीमचा खेळाडू चंद्रकांत याच्या माध्यमातून. त्याचबरोबर तर गोलंदाज जोग्या शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना दिसेल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना दिसेल. समोर फलंदाज आहे अजिंक्य तांडेल. गोलंदाजी महाको जोग्या ओव्हर द विकेट. इथे मात्र पूर्णपणे खराब शॉट सिलेक्शन. एक धाव तत्पूर्वी पूर्ण करताना दिसतोय, परंतु डायरेक्ट हिट. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय आणि आपल्या घरात सुरक्षित अजिंक्य तत्पूर्वी 1 रन संघाच्या खात्यात जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर 32. धावसंख्या 32. षटक क्रमांक सध्या शेवटचं प्रगतीपथावर. अंतिम षटक, निर्वाणीचं षटक, धावा जमवण्याचं षटक आहे, परंतु जखून ठेवलंय पाटील 11 ट्रॉम्बे. फलंदाज पात. तर धावसंख्या आपण पाहतोय 32 आणि 32 आकडा ज्यावेळेस येतो त्यावेळेस मात्र जरूर आठवण होते भारतीय संघाला टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळाला होता 1932 मध्ये आणि 25 ते 28 जून 1932 रोजी जरूर भारतीय संघ इंग्लंड मध्ये लॉर्ड्स च्या मैदानावर इंग्लंडच्या विरुद्ध खेळला होता पहिल्यांदा टेस्ट क्रिकेट. तर 1932 आणि धावसंख्या 32. त्यानंतर चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. चेंडू आडवेपर्यंत फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायची आहे आणि इथे मात्र दोन्ही फलंदाज एका एंडला. धोका आहे आणि गडी मात्र रनआउट बाद. तर धावसंख्या मात्र सीमित आपल्याला पाहायला मिळते 33 धावांवर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर आणि एका पाठोपाठ एका विकेटचं पतन इथे होताना दिसतंय, कारण कुठलाही खेळाडू तग धरून खेळपट्टीवर खेळताना दिसला नाही. कारण आपण पाहू शकाल पहिली विकेट 0वर, त्यानंतर 12 धावांची खेळी केली होती धनेश याने, परंतु त्यानंतर कुठल्याही खेळाडूने दुहेरी आकडा गाठला नाही. हीच एक चिंतेची बाब आहे करावे 11 संघासाठी. परंतु गोलंदाजी खूप चांगल्या दर्जाची इथे पाहायला मिळाली आणि त्यांचे 12वे खेळाडू म्हणजेच राखीव खेळाडू माझ्या बरोबर जोडलेत.
ते देखील खुश आहेत प्रदर्शनावर, परंतु इथे मात्र मोठा फटका, हवाई सफर, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग हिट 6. थँक्यू डीजे, थँक्यू. मर्यादित षटकाच्या सामन्यामध्ये ज्यावेळेस एखादा खेळाडू दुसऱ्या खेळाडूला बाद करून रनआउट करून स्ट्राईक घेतो त्यावेळेस काय होतं तर असंच काहीसं घडताना दिसतं आणि एक चांगला षटकार. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, फ्लिक केलाय, मनगटातली ताकद वापरली आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या दरम्यान एक धाव पूर्ण होतोय. अज्जू दुसरी धाव घ्यायची आहे, परंतु फेकी खूप चांगली आहे आणि इथे मात्र जरूर अज्जूला परतावं लागेल. एकच धाव मिळते, धावा होत आहेत 40. 41 धावांचं टार्गेट, 41 टू विन. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. थँक्यू. धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. नवीन फलंदाज मैदानात येतोय, योगेश संघाचा कर्णधार, परंतु 11व्या क्रमांकावर सध्या खेळण्यासाठी सज्ज होताना दिसेल. शेवटचा चेंडू पुढे सरसावलाय, चांगलं टायमिंग, चेंडू सरळ लॉंग ऑनच्या दिशेने आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे मार्शल. गडी मात्र बाद, मार्शलचा दुसरा झेल. तर इथे मात्र मार्शल या क्षेत्ररक्षकाने छाप सोडली आणि मगाशीच चंदू सरांनी म्हटल्याप्रमाणे क्षेत्ररक्षण एक महत्वपूर्ण क्षेत्र असतं क्रिकेटचा विचार केला तर, आणि या क्षेत्रामध्ये एक चांगली कामगिरी करून दाखवली मार्शल याने. अतिशय चांगला झेल टिपला, 2 झेल मार्शलचे, एक मिड ऑनच्या दिशेने आणि एक लॉंग ऑन वरून लॉंग ऑफच्या दरम्यान धावत जाऊन. दोन्ही चांगली झेल आणि अखेर धावा झाल्यात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावांचं टार्गेट, 41 टू विन. प्रथम फलंदाजी करत असताना करावे संघाने 5 षटकांमध्ये 40 धावा बनवलेल्या आहेत. विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य ट्रॉम्बे संघासमोर ठेवलं आहे आणि 41 धावांचं लक्ष्य असताना सलामीची जोडी मैदानात दाखल होते. स्ट्राईकवर शरद कोळी आणि नॉन स्ट्राईकला अनिल कोळी. तर गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर येतो. सध्याच्या घडीला नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये या गोलंदाजीचा दबदबा आहे आणि कारण आपण पाहतोय रतनबुवा चषकामध्ये देखील गेली 2 वर्ष या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं आणि उगवता सितारा म्हणून ज्या केतन भोईरकडे पाहिलं जातं तोच केतन भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑन साइडच्या दिशेने तटवला जातोय. थोडीसं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना चूक होते आणि या ठिकाणी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे आणि धावसंख्या अकाउंट ओपन होते 2 धावांनी. पाटील 11 म्हटलं की चोरट्या धावा घेण्यामध्ये 1 नंबरचा संघ म्हणून ओळखला जातो. जास्तीत जास्त प्रतिस्पर्धी संघाला एकेरी दुहेरी धावा काढत नामोहरण करणं म्हणजे पाटील 11 हे समीकरण असायचं शरद कोळी याचं. हवेत चेंडू जातोय आणि झेल मात्र पकडला जातोय. संयम मात्र ढळला दुसऱ्या चेंडूवर शरदचा आणि बाद होतोय तंबूच्या आश्रयाला शरद. तर नाणेफेकीसाठी विनंती आहे डीजे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे वर्सोवा वर्सेस जीपी पुंडे. तर एका बाजूला मुंबई शहरातील असणारा वर्सोव्याचा संघ कोळी बांधवांचा अर्थातच वेसावे गावचा वर्सोव्याचा संघ, तर दुसऱ्या बाजूला उरण तालुक्यातील पुंडे गावचा संघ जीपी पुंडे. सध्याच्या घडीला उरण मधील सर्वाधिक फॉर्मात असणारा संघ. टॉस साठी यायचे दोन्ही संघाचे कर्णधार. वर्सोवा आलाय का? वर्सोवा पुंडे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत.
अनिल फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानात गेलाय. सुरेख फटका मात्र कव्हरच्या दिशेने मारला जातोय. अनिलच्या बॅट मधून सीमारच्या दिशेने चेंडू. 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत अनिल कडून. तर जीपी पुंडे नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला निर्णय कळवा. आज मात्र कदाचित पुंडे संघाची पहिलीच वेळ असेल मुंबई शहरामध्ये परफॉर्मन्स देण्याची. उरण परिसरामध्ये मात्र भरपूर नाव आहे या संघाचं. सध्याच्या घडीला उरणमध्ये सांगायचं झालं तर सोनारी पप्पूचा संघ फॉर्मात आहे, दिगोड्याचा संघ विश्वजित ठाकूर याचा संघ फॉर्मात आहे. त्याचबरोबर जीपी पुंडे हा देखील चांगला संघ आहे. कारण गतवर्षी मुळेखंडच्या मैदानामध्ये समालोचन करत असताना जीपी पुंडे संघाचा खेळ कुणालजी दाते आपण दोघेही बरोबर होतो. त्यावेळेला जीपी पुंडे संघाचा खेळ पाहण्याची संधी मिळाली होती आणि तुम्ही याही वर्षी गेला होतात. तर धावसंख्या संघाची झाली ती 5 धावा धाव फलकावर. एक वेगळं क्रिकेट असतं, 1 गाव आणि 11 खेळाडू, आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट मात्र या ठिकाणी सुरू करण्याचा मुंबईत देखील प्रयत्न केला आहे. कोळीवाड्यांमधील जे क्रिकेट आहे, अर्थातच अमित पाटील यांचा आभार मानावे लागतील. मंगेश वैती यांची जी सुरुवात केली होती त्यांनी. सुरेख फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल पकडला जातोय. अनिल मार्शल, हेमंत उर्फ मार्शल बाद. जो हेमंत मोठमोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे, तोच मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय. तो निलेश मैदानात जातोय. तो अनिलच्या जोडीला पाटील 11. दबदबा होता या पाटील 11 संघाचा. एक काळ गाजवला या पाटील 11 संघाने देखील. मुंबईतील व्यावसायिक संघ, प्रोफेशनल संघांना पराभूत करण्याची किमया कित्येकदा केलेली आहे या ट्रॉम्बे कोळीवाड्यातील संघाने. धावसंख्या 5 धावांवर स्थिर आहे. 2 विकेट तंबूच्या आसराला गेले. तर केतन भोईरची खासियत आहे, यासाठीच केतन विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. हेच या ठिकाणी केतन करून दाखवतोय. जी कर्णधारांनी त्याच्यावर जी भूमिका निभावली आहे ती मात्र चोख बजावतोय. विशेष म्हणजे पाटील 11 या संघातून देखील खेळण्यासाठी केतन भोईर मुंबईत येत असतो. पुढचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा दिशेने चेंडू जातोय आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. नऊ धावा धाव फलकावर आहे. पहिलं षटक केतन भोईरचं संपतंय ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद. पाटील 11 ट्रॉम्बे हा संघाच्या धावसंख्या पाहायला मिळत आहेत. तर पाहूया करावे संघ कशा प्रकारे आव्हान देतोय त्यांना, कशा प्रकारची टक्कर देतोय. लक्ष्य 41 धावांचं आहे, परंतु सहजासहजी हे लक्ष्य पार करू दिले जाणार नाही. 2 विकेट तंबूच्या आसराला जरूर गेले आहेत. तर आपण या ठिकाणी पाहतोय राजीव गांधी मेमोरियल ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. भारताचे माजी पंतप्रधान आणि वयाच्या 39व्या वर्षी त्यांना भारताचा पंतप्रधान बनण्याचा मान मिळाला. सो अमेठी मतदारसंघाचं मात्र त्यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व झालं. अर्थातच 1982च्या एशियन गेम्स देखील त्यांच्या नेतृत्वाखाली भरवल्या गेल्या. असं हे भारतातील व्यक्तिमत्व ज्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील देण्यात आला आहे. भारत सरकारकडून मात्र सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर दिला गेला होता. आणि एक युवा पंतप्रधान म्हणून त्यांची असणारी ओळख, बऱ्याचशा सुधारणा, नवनवीन सुधारणा मात्र त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारतात आल्या. तर आणि त्यांच्याच माध्यमातून आयोजित असणारी क्रीडा स्पर्धा अर्थातच राजीव गांधी मेमोरियल चषक. धावसंख्या 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय हरदेव. तर फलंदाजीसाठी सज्ज आहे तो निलेश, एक आतषबाजी फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असणारा ट्रॉम्बेचा खेळाडू.
तसेच खास चुनावटीवरून या ठिकाणी सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी विशाल देसाई आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सुरेख चेंडू, अधिक वेगाने चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडला तर टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडा जास्त वेग घेतला. बाईटच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर संघाची धावसंख्या. टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आहे अर्थातच राजेंद्र माहुलकर या माहुल परिसराचे भाग्य विधाते यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू आहे. अर्थातच त्यांच्या लग्नाचा 23वा वाढदिवस मात्र आज सुरू होतोय, आता सुरू होतोय. अर्थातच 14 मे 23 वर्ष पूर्ण झाली. वैवाहिक जीवन मात्र 23व्या वर्षात पदार्पण करत आहे. आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळतं. नवीन फलंदाज मैदानात गेलाय तो भावेश, जो मात्र तारण ठरला होता. गेल्या वेळची 1 लाखाची स्पर्धा जर तुम्ही नाखवा चषक ही स्पर्धा झाली होती त्यावेळेला मात्र नक्कीच लक्षात आलं होतं की या भावेशने मुक्याच्या क्षणी फलंदाजीला येऊन आपल्या संघाच्या बाजूने पारडे फिरवलं होतं. पाहूया आज काय करामत करतोय. केतन भोईर गोलंदाजीसाठी तब्बल 3 विकेट्स आतापर्यंत केतन भोईरने या मॅच मध्ये मिळवल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू कट केला जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव मिळणार आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. गणित बदलत चाललंय, टार्गेट वाढत चाललंय, मोठं टार्गेट होत चाललंय. जे सुरुवातीच्या काळाला छोटं वाटत होतं ते मात्र आता कुठेतरी मोठं वाटू लागलंय. एवढी धारदार गोलंदाजी केली, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली आणि तिसरं षटक सुरू असताना 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय तो करावे संघाच्या गोलंदाजांनी. प्रेक्षकांच्या गर्दीने मैदान मात्र फुलून गेलंय. सामन्याचा आनंद घेतात क्रिकेट, परंतु उद्या मात्र गर्दीचे सर्व रेकॉर्ड या मैदानात तोडले जाणार आहेत. कारण शनिवार ची रात्र असणार आहे आणि व्यावसायिक संघ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील उद्या या मैदानात तुम्हाला खेळताना दिसतील. पुढचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने फ्लिक करतोय. 1 धाव मिळते आणि भावेश जास्तीत जास्त विकेटवर राहणं गरजेचं आहे हे भावेश जाणून आहे. षटक क्रमांक 30 संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा संघाची धावसंख्या पाहायला मिळते. अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 22. 3 षटकांमध्ये 19 झालेले आहेत, 5 विकेट गेलेले आहेत, 2 षटकं बाकी आहेत आणि 22 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा षटकार सामन्याचं पारडं बदलू शकतो, तर दुसऱ्या बाजूला 2-3 जर डॉट बॉल गेले तरी देखील सामन्याचं पारडं दुसऱ्या संघात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकू शकतं. 22 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे ते 12. अप्रतिम गोलंदाजी केली 2 षटकांमध्ये केतन भोईर याने. 2 षटकं टाकली, 3 विकेट घेतल्या आणि 13 धावा दिलेल्या आहेत केवळ. आणि जी निर्णायक होती गोलंदाजी. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. अलंकार तांडेल प्रमुख खेळाडू करावे संघाचा म्हणून ओळखला जातो. अलंकार कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं फिरवण्याची क्षमता असणारा फलंदाज आणि तेवढंच उपयुक्त गोलंदाज. कारण ही 2 नावं केतन भोईर असेल, अलंकार तांडेल असेल, या संघासाठी नेहमीच भरीव कामगिरी करताना दिसत असतात. आणि रायगड परिसरात जाऊन देखील, उरण असेल, पनवेल परिसरात जाऊन करावे संघ परफॉर्मन्स देत असतो. आणि सर्वाधिक उरण असेल, नवी मुंबई असेल आणि पनवेल असेल या 3 पट्ट्यातील कुणाल दाते खेळाडूंना सर्वाधिक नाईट क्रिकेट खेळण्याची सवय कोणाला असेल तर या 3 पट्ट्यातील खेळाडूंना आहे. ती मुंबईत देखील नाहीये. एवढं क्रिकेट चालतं या संपूर्ण बेल्टमध्ये. नवी मुंबई, उरण आणि पनवेल, 1 गाव 11 खेळाडू अशा पद्धतीच्या क्रिकेटमध्ये. खुल्या गटातील स्पर्धा खूप कमी होतात या बेल्टमध्ये, परंतु 1 गाव 11 खेळाडू कित्येक स्पर्धा होत असतात. फक्त एप्रिल मे मध्ये थोडंसं प्रमाण त्या स्पर्धांचं कमी होतं, परंतु मुंबई हे असं एकमेव ठिकाण आहे ज्या ठिकाणी 12ही महिने क्रिकेट असतं. पावसाळ्यात पावसाळी क्रिकेट असतं, तर उन्हाळ्यात एप्रिल मे मध्ये मात्र खूप जास्त प्रमाणात क्रीडा स्पर्धा या मुंबई शहरामध्ये. म्हणूनच की काय मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि क्रिकेटचा विठ्ठल अर्थातच क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर जन्माला देखील मुंबईत आला.
धावसंख्या 20. हवेत चेंडू जातोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि आणखीन एका विकेटचं पतन. खेळाडू तंबूच्या आश्रयाला यश मिळतंय. अलंकार तांडेला खेळाडू बाद. समीकरण बदलतंय. 21 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू शिल्लक आहेत. तर फलंदाजीला मैदानात धन्यवाद डीजे. फलंदाजीसाठी मैदानात येतोय अर्थातच पाटील 11 संघाचा तारणहार. गेली कित्येक वर्ष हे नाव आणि पाटील 11 हे एक समीकरण झालंय. अर्थातच भाई पाटील मैदानात येत आहेत, कारण गेल्या महिन्यातील स्पर्धा याच मैदानातील मला अजूनही आठवते. 3 सलग षटकार भाई पाटील यांनी ठोकले होते आणि राहुल 11 परळ या दिग्विजयी महाराष्ट्रातील अव्वल संघामधून देखील ज्या खेळाडूने प्रतिनिधित्व केलं आहे, अर्थातच पाटील 11 संघाचा फलंदाजीतील एक मोहरा अर्थातच भाई पाटील फलंदाजीसाठी मैदानात. भाई पाटीलच्या जोडीला मात्र भावेश एक यंगस्टर खेळाडू, पण सध्या मात्र जबरदस्त कामगिरी करत असणारा. पुन्हा एकदा चांगला चेंडू अलंकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय, थोडासा उसळी घेतोय, अळवर पद्धतीने येणारा हा चेंडू बीट होतोय. फलंदाज भावेश लेग बाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. आता मात्र षटकाराच्या प्रतीक्षेत पाटील 11 संघ असणार. सुरुवातीला मात्र एकेरी दुहेरी धावसंख्या घेण्यात धन्यता मांडणारा आज संघ आता मात्र षटकाराच्या प्रतीक्षेत असणार आहे. चेंडू झाले ते 3. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावांची आवश्यकता आहे ते 20 धावांची आवश्यकता. एका दुसरा षटकार सामन्याचा पारडं बदलू शकतो फलंदाजीसाठी भाई पाटील. पहिल्या चेंडूवर आल्या जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. षटकार आणि षटकाराची आवश्यकता मात्र या ठिकाणी, परंतु एका बाजूला भावेश, ज्या भावेशकडे क्षमता आहे षटकार मारण्याची, आज मात्र या दैदिप्यमान क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी भावेशला करावीच लागणार आहे. कारण गेल्या स्पर्धेमध्ये याच मैदानावर आपली छाप सोडत, भावेश नावाची छाप सोडत मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा भावेश आज मात्र काय करतोय, करामत करावे संघाच्या विरुद्ध ते पाहायचं आहे. भावेश टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये पटकावण्याचा प्रयत्न, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये जाऊन पोहोचतोय चेंडू. एक धाव मिळेल. एका धावेने काम चालणार नाहीये. आता कुठेही तो षटकार चौकारांची आवश्यकता आहे. समीकरण बदलतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या. अलंकार तांडेलने देखील तेवढी चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने चांगली कामगिरी केलेली आहे या ठिकाणी. हरदेवने चांगली कामगिरी केली आहे, केतन भोईरने चांगली कामगिरी केली आणि तिसरा गोलंदाज अलंकार तांडेल हा देखील तेवढीच चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय. भाई पाटील यांच्यासाठी अलंकार. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, भाई पाटीलच्या बॅट मधून निघालेला एक लाजवाब फटका चेंडू सीमा रेषा पार. षटकार. 6 धावांसाठी फटका पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. तर धावसंख्या झालेली आहे ते 29 धावा. 12 धावांची आवश्यकता. भाई पाटीलच्या या षटकाराने सामन्याचं गणित बदललं. कदाचित हा षटकार आला नसता तर लक्ष मोठं वाटू लागलं असतं, परंतु हे लक्ष अवाक्यात आहे असं मात्र पाटील 11 संघाला वाटू लागले. कारण 12 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. करावे ट्रॉम्बे करावे. राजीव गांधी मेमोरियल चषक 2016 रंगलेला सामना मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते ते मात्र या ठिकाणी पाहायचंय. पहिली 4 षटकं अतिशय सुंदर गोलंदाजी झाली. शेवटचा चेंडू सोडला तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपलेला हा सामना, कारण सामन्याने बरेचसे रंग बदलले. सुरुवातीच्या काळात मात्र या सामना सहजगत्या पाटील जिंकेल असं वाटत होतं. अप्रतिम गोलंदाजी केली केतन भोईर, हरदेव यांनी आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 12 धावांवर येऊन ठेपलाय सामना. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे मिथून. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे
भावेश एका बाजूला, एक उगवता सितारा आहे ट्रॉम्बे परिसरातील ज्याच्याकडे क्षमता आहे कोणत्याही दिशेला षटकार मारण्याची, तर दुसऱ्या बाजूला अनुभवी भाई पाटील. पाहूया कशा प्रकारे हे युद्ध रंगतंय. मिथून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय शेवटच्या षटकामध्ये, अर्थातच 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना सामना रंगतदार ठरतोय. या अगोदर देखील पहिल्या मॅच मध्ये देखील रंगतदार सामना पाहायला मिळाला होता, तर या तिसऱ्या मॅच मध्ये देखील रंगत पाहायला मिळते. क्रिकेट या खेळाची बातच काय न्यारी आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा क्रिकेटचा खेळ. पुढचा चेंडू बॅटच्या फुलटॉस पदा, चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही येऊ शकला नाही आणि यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. भावेश मात्र या ठिकाणी बीट होतोय आणि समीकरण बदलतंय. 5 चेंडू 12 धावा. तर धन्यवाद डीजे. समीकरण पुन्हा एकदा सामन्याचं बदलतंय. सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. प्रत्येक चेंडूवर मात्र सामना कधी पाटील संघाच्या बाजूने, कधी करावे संघाच्या बाजूने, कधी ट्रॉम्बेच्या बाजूने, कधी नवी मुंबईच्या बाजूने हा सामना मात्र जाताना पाहायला मिळतोय. सामना 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. फलंदाज नीरज फलंदाजीसाठी सज्ज, तर नॉन स्ट्राईकला भाई पाटील. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धत, नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू जातो. सीमारच्या दिशेने चेंडू जात असताना ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता त्याच ठिकाणी मात्र थोडासा वाईडिश मिडआउटच्या दिशेने चेंडू गेला आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. तर सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. प्रत्येक चेंडूला सामना मात्र रंग बदलतोय. कधी पाटील तर कधी करावे, कधी ट्रॉम्बे तर कधी करावे, असा सामना करत करत पुढे चाललेला आहे. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. पाहूया फलंदाजीसाठी गेलेल्या नीरजने पहिल्या चेंडूवर प्रहार केला. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता अशा ठिकाणी चेंडू गेला आणि 4 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. समीकरण बदललं. फुलटॉस पद्धत चेंडू पुन्हा एकदा ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये अशाच ठिकाणी चेंडू गेला आणि नक्कीच सेम स्पॉटवर चेंडू जाऊन पडतोय. 4 धावांमध्ये रूपांतर होतोय. नीरज धन्यवाद. धन्यवाद डीजे. तर समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पहिले 2ही चेंडू गेल्या गेल्या नीरजच्या बॅटमधून निघाले चौकार. तर शरद कोळी यांनी आज किती फलंदाज आणलेत हे कळायला मार्ग नाहीये. फलंदाज क्रमांक 9 आहे. 9व्या नंबरचा फलंदाज फलंदाजीला आलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकतोय. म्हणजे किती मोठी बॅटिंग लाईनअप आहे पाटील इलेव्हन संघाची, त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सामन्याला सुरुवात कुठून झाली तर भाई पाटील यांच्या षटकारापासून झाली होती आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांवर समीकरण येऊन ठेपत आहे. तर 3ही चेंडू फुलटॉस पद्धतीने टाकले गेले. पहिला बोल्ड झालेला चेंडू देखील भावेशचा फुलटॉसच होता. तदनंतरचे 2 चेंडू फुलटॉस टाकले गेले आणि ते देखील मात्र चौकारात रूपांतर होताना पाहायला मिळालं. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता पाटील इलेव्हन ट्रॉम्बे संघाला. गोलंदाज मिथून, नीरज, पाटील इलेव्हन ट्रॉम्बे या संघाचा मात्र हा खेळाडू. अखूट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न
आणि बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला जातोय. 2 चेंडू राखून मात्र या ठिकाणी शरद कोळी आणि कंपनी, भाई पाटील आणि कंपनी या ठिकाणी कदाचित हे मैदान त्यांच्यासाठी लकी असावं. आणि दोन्ही संघ अर्थातच माहुल आणि ट्रॉम्बे दोन्ही संघ अशाच पद्धतीने पराभूत होता होता मात्र बचावलेले आहेत. विजय होतो या ठिकाणी शरदचा संघ, अर्थातच ट्रॉम्बे संघ या ठिकाणी विजय होतोय. कौतुक करावं लागेल दोन्ही खेळाडूंचं. नीरज, कौतुक करावं लागेल भाई पाटील यांचं देखील.